हाय फ्रेंड्स, वेलकम टू गुडविल्स. आज आपण बघणार आहोत 30 जानेवारीच्या करंट अफेअर्स. त्याच्यामधील पहिला प्रश्न आहे, प्रसिद्ध कवी सिद्धलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा कर्नाटक सरकारचा पुरस्कार कोणास देण्यात आलेला आहे? रणजित देसाई, बाबुराव बागुल, उत्तम कांबळे, सुधा मूर्ती. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तम कांबळे. आता रणजित देसाई होते, त्यांचे जे साहित्य संपदा आहे ते आपण बघणार आहोत. ज्याच्यामध्ये मुख्य 2 पुस्तकं होती त्यांनी लिहिलेली, स्वामी आणि श्रीमान योगी. त्यानंतर रूपमहाल, कनव, जाणे, कातळ आणि मधुमती. ओके. त्यानंतर या प्रश्नाचं जे उत्तर होतं उत्तम कांबळे, त्यांचे साहित्य संपदा आपण बघणार आहोत. श्राद्ध, अस्वस्थ नायक, रंग माणसांचे, कावळे आणि माणसं, कथा माणसाच्या, न दिसणारी लढाई, वाट तुडवताना आणि आई समजून घेताना. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, करम काव्यतेज पुरस्कार कोणास देण्यात आला आहे? रणजित देसाई, कांचन सावंत, उत्तम कांबळे, सुधा मूर्ती. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कांचन सावंत. तिसरा प्रश्न आहे, देशातील पहिल्या एटीएमचे जनक कोणास म्हटले जाते? प्रभाकर देवधर, निकोला पिट्रंगली, आशिष चंचलानी, राचिन द्रविड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रभाकर देवकर, ज्यांचं नुकतंच आता निधन झालेलं आहे. आता एटीएमचा लॉंग फॉर्म काय आहे? ऑटोमेटेड टेलर मशीन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय शहीद दिवस कधी साजरा केला जातो? 22 जानेवारी, 30 जानेवारी, 25 जानेवारी, 23 जानेवारी. याचे योग्य उत्तर आहे 30 जानेवारी. ऍक्च्युली शहीद दिवस आहे तो खूप वेळा म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये किंवा राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. परंतु मुख्य 2च दिवस ही भारतीय शहीद दिवस मानला जातो. त्यातील एक आहे 30 जानेवारी. त्याच्याबद्दलची अधिक माहिती आपण घेणार आहोत. 30 जानेवारी मध्ये 1948 मध्ये वयाच्या 78व्या वर्षी मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या करण्यात आली होती. म्हणून 30 जानेवारी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर दुसरा होता 23 मार्च. याच्यामध्ये भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करून ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन पी सँडर्सची हत्या केल्याप्रकरणी 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. म्हणून 23 जानेवारी हा पण शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आता नुकतेच फिल्मफेअर अवॉर्ड आहेत ते जाहीर झालेले आहेत, ज्याच्यामध्ये 2024 साली वेगवेगळे चित्रपट असतील, दिग्दर्शक असतील किंवा नायक नायिका असतील, त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्याच्यामधील पहिला प्रश्न आपण बघूया, सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणाची निवड करण्यात आली? जिम्मा, 12वी फेल, आर्टिकल 360, गोलमाल. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12वी फेलला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून फिल्मफेअर अवॉर्डने मानांकन दिलेले आहे किंवा त्याची निवड करण्यात आलेली आहे. 6वा प्रश्न आहे, फिल्मफेअर अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? विधू विनोद चोपडा, विक्रांत मेसी, विकी कौशल, डेव्हिड धवन. योग्य उत्तर आहे विधू विनोद चोपडा. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांची ह्या वर्षी कितवी पुण्यतिथी आहे? म्हणजे 2024 साली यांची कितवी पुण्यतिथी आहे? 76, 75, 79, 80. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 76. यांचा जन्मदिवस म्हणून शहीद दिवस साजरा केला जातो, जे की आपण आता बघितलं. त्यांच्याबद्दल इन शॉर्ट थोडी माहिती आहे. ऍक्च्युली गांधीजीबद्दल खूप इन्फॉर्मेशन आहे, परंतु या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये एवढेच बघणार आहोत. त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे पॉईंट्स ह्याच्यामध्ये बघणार आहोत. त्यांच्याबद्दल थोडी माहिती, 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला, ज्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते. 1883 साली त्यांचे लग्न झाले कस्तुरबा गांधी यांची. ओके. त्यांचा मृत्यू झाला 30 जानेवारी 1948 रोजी. त्यांच्या आयुष्यातले हे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत, करो या मरो, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन, चंपारण्य आणि खेडा आंदोलन, खिलाफत आंदोलन, असहकार चळवळ आणि चौरी चौरा घटना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फिल्मफेअर अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? आलिया भट्ट, रणबीर कपूर, सोनाक्षी सिन्हा, कार्तिक आर्यन, अमिताभ बच्चन, सोनाक्षी सिन्हा, विकी कौशल आणि कतरिना कैफ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे. 8वा प्रश्न आहे, अशोक सराफ यांना कोणता पुरस्कार प्राप्त झाला आहे? ज्याची घोषणा आता या 2 दिवसामध्ये झाली, भारतरत्न, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र भूषण. त्यानंतरचा 9वा प्रश्न आहे, राष्ट्रीय पर्यटन दिवस कधी साजरा केला जातो? 25 जानेवारी, 26 जानेवारी, 27 जानेवारी, 31 जानेवारी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 25 जानेवारी.
आता 25 जानेवारी रोजी दुसरा अजून एक दिवस साजरा केला जातो, राष्ट्रीय मतदार दिवस. 10वा प्रश्न आहे, प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? 9 जानेवारी, 10 जानेवारी, 12 जानेवारी, 11 जानेवारी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. आता या करंट अफेअर आपण बघितल्या, ज्याच्यामध्ये 10 प्रश्न बघितले. या करंट अफेअरची पीडीएफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल. जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडत असेल तर नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.